18 न्यूज आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ, प्रभाग क्रमांक 21 मध्ये नकली दारूचे 11 बॉक्स जप्त। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना प्रभाग क्रमांक 21 मध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणात नकली दारू पकडल्याने राजकीय वर्तुळात तसेच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंदाजे 11 बॉक्स नकली दारू पकडलेली आहे। ही दारू मतदारांना वाटपासाठी नेली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे। या प्रकरणात दारू वाटप करणारे सुमारे 5 ते 6 जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। आणि या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवानी, संदीप वाघेरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी त्वरित निवडणूक आयोग तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांना या घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक हे घटनास्थळी पोहोचले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित वाहनासह घटनास्थळी आढळलेले सर्व नकली दारूचे बॉक्स ताब्यात घेण्यात येणार असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे। यावेळी उमेदवार डब्बू आसवानी आणि संदीप वाघेरे यांनी गंभीर सवाल उपस्थित केला। जर ही नकली दारू मतदारांपर्यंत पोहोचली असती आणि त्यातून कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। दरम्यान डब्बू आसवानी यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित वाहन चालवणारा मनीष नरेश पंजाबी असून त्याच्यासोबत स्वप्नील कांबळे, किरण वाघेरे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। तसेच एका बुलेट दुचाकीवर 2 ते 3 जण घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली। या घटनेमुळे निवडणूक काळात होणाऱ्या बेकायदेशीर प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून पुढे कोणती कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। त्याच्यावरती आता जर आपल्या शासनाच्या जी काही MRP आहे RHची, तिचा जो रेट आहे तो 250 रुपये। मात्र ही दारू पकडलेली आहे ती फक्त 90 रुपये दारू पकडलेली आणि ते आपल्या कार्यकर्त्यांनी पकडलेली। काय म्हणणं आहे तुमचं? ही दारूची माहिती कार्यकर्त्यांनी पकडली। बरोबर। बोगस दारू जे इथे चालत नाही, जमानावर कुठलं तरी आणलेली आहे। हां कोणती गाडी? हां पोलिसांनी शासनाने योग्य ती कारवाई म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलिसांनी कुणाची गाडी असेल तर कोण गुन्हेगार असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई। मला माहिती, आम्ही नाव दिलेले। काय नाव आहे त्यांचं? त्यांच्या साहेबांना मी नाव दिलेले। काल पण एक बॉक्स पकडला होता, ते आपला भारती म्हणून आपला पिंपरी पोलीस स्टेशनचा, ते पण मी काल पोलीस PI साहेबांना कळवलं होतं, एक्साईज साहेबांना पण कळवलं होतं। त्यांच्यावर काय कारवाई झाली मला माहिती नाही। आणि दुसरा, आज गांजा पण पकडलेला आहे, त्यांची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, मी आता देणार नाही। मला फक्त हे बघायचं पोलीस काय कारवाई करते। आणि पोलीस गांजा जे पकडलं त्यांचं नाव पण पोलीसवाल्यांचं मला माहिती आहे, त्यांची रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे। पण माझी एवढीच विनंती आहे पोलीस इन्स्पेक्टर PI साहेबांना, कडलक साहेबांना, जे योग्य कारवाई ते करा आणि पिंपरीमध्ये जे आता इलेक्शन आहे ते शांतपणे होऊ द्या, तेवढी आमची विनंती आहे। पकडलं त्याच्यावरती तुम्ही म्हणताय की कारवाई झालेली नाही, म्हणजे आज पोलिसांचं पकडला, आज गांजा पकडलेला आहे, आज गांजा पकडलेला आहे। ते आता पोलीस काय कारवाई करणार आहे ते आपण बघून तुम्हाला बोलू। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।